नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला माहिती असेल आपली कालच कंबाईन ग्रुप डी ची काय झालेली आहे, एक्झाम झालेली आहे. आपण सर्वांनी तो पेपर दिला असेल. ओके, आणि आपल्या सर्वांची रिॲक्शन काय आहे तर एकच आहे जी माझी आहे, कारण मी सुद्धा हा पेपर काय केलेला आहे तर दिलेला आहे आणि तो फील केलेला आहे की तो प्रेशर काय असतो एक तासाचा. ओके, सो आज काय मी तुम्हाला कट ऑफ वगैरे सांगण्यासाठी इथे आलेलो नाहीये. फक्त मला पेपर कसा वाटला आणि जनरली हा पेपर कसा होता आणि आता पुढे काय करायचं आहे याच्याबद्दलच आपण काय करणार आहोत, आज चर्चा करणार होता. पेपर कसा होता, ओके, 2-3 क्वेश्चन आहे. डिफिकल्टी लेवल एवढी का वाढत चाललेली आहे, आपण स्वतःला कसं तयार केलं पाहिजे आता, आणि आता पुढे काय. ओके, ह्या 2-3 गोष्टी मी आज काय करणार, तुमच्याशी चर्चा करणार आहे. ॲज अ ॲस्पिरंट चर्चा करणार आहे. ओके, ॲज अ ॲस्पिरंट. ओके, तुमच्यासारखंच आहे. मी सुद्धा पेपर दिला. माझी अजिबात काल इच्छा नव्हती की जाऊन काय करावं तुमच्या समोर बोलावं वगैरे, कारण का ती भीती असते मनामध्ये की एक एक क्वेश्चन चुकत जातो आपला. जसं आपण एक्झामच्या हॉलच्या बाहेर पडतो, जसं आपला एक क्वेश्चन काय होत राहतो, तो चुकत राहतो. सो ते हिंमत होत नाही की जाऊन, कारण का मी बघितले कालच्या युट्यूबमध्ये अशी लोक जी पेपर संपले काय केलं होतं त्यांनी, ॲनालिसिस चालू केलं होतं. ॲटलिस्ट मी मुलांचा विचार केला पाहिजे की जी मुलं 1 तास प्रेशर सहन करून नंतर बाहेर येतात, नंतर तुम्ही त्यांच्यासमोर ॲन्सर टाकता, त्या मुलांना काय वाटत असेल. सो मला वाटतं की ॲटलिस्ट तुम्ही म्हणजे जे कोणी आता हा व्हिडिओ बघतायत त्यांनी वेट करा. 1 ते 2 दिवस काय करा, वेट करा की आयोगाचे आन्सर की येऊ द्या. नंतर काय तो तुमचा स्कोर होतो तुम्ही मॅच करा. त्यानंतर तुम्ही काय करा, डिसाईड करा की तुम्हाला तर पुढे काय करायचं आहे. आणि मी तर म्हणेन पहिली गोष्ट तुम्ही ह्या पेपरला काय करा, ॲनालिसिस करा, व्यवस्थित ॲनालिसिस करा. आणि अशाच टाईपचे पेपर पुढे काय होणार आहेत, राहणार आहे. सो मी काय म्हणेन, माझा पहिला क्वेश्चन आहे, पेपर डिफिकल्ट होता की तर मी म्हणेन डिफिकल्ट होता. आणि तो डिफिकल्ट कसा होता तर मी म्हणेन मॉडरेट टू काय होता, डिफिकल्ट होता. मी असं पण म्हणणार नाही की तो पेपर काय होता एकदम कठीण होता आणि एकदम काय होता मीडियम स्वरूपात होता. अजिबात नाही, मीडियम तो काय होता, कठीण होता. का तर मी त्याची काय करतोय, एक फक्त तुम्हाला एक जस्ट पेपर शो करतो, मग आपल्याला आयडिया येईल की हा पेपर पेपर डिफिकल्ट मीडियम टू डिफिकल्ट का होता. आता इथे काही क्वेश्चन बघा. आता हा पेपर बघा, बी सेट आहे. ऍक्च्युली मला डी सेट होता. मला स्कॅन करायचा पेपर. मी नक्की तुम्हाला तो शो करेन की मी काय विचार करत होतो. माझा स्कोअर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन की माझा स्कोअर किती आहे, 40 आहे, 50 आहे, जो काय असेल तो तुम्हाला स्कोअर मी नक्की सांगेन. आणि तुमच्या समोरच ते काय करेन, मी पेपर ओपन करून तुमच्यासमोर डिस्कस करेन की मी काय ते विचार करत होतो. जनरली जी मुलं न्यू अभ्यास आता अभ्यास चालू केले त्या मुलांना साठी, कारण का माझा तर 2-3 वर्षाचा अभ्यास आहे. ओके, तर तर मी काय विचार करतो, सो हा बी सेट आहे. मी हा पेपर का म्हणतोय की पेपर हा डिफिकल्ट आणि मीडियम आणि डिफिकल्टच्या मध्ये का आहे. आता इथे हा क्वेश्चन बघा. म्हणजे हा क्वेश्चन असा आहे की सहज तुम्ही काय करू शकता, पकडू शकता आयोगाला. कुठे पकडू शकता तुम्ही, इथे. आपण सर्वांनी वाचलं असेल की तो मुंबईचा कमिशनर नाही, तर मी अजिबात उत्तर सांगायला आलेलो नाही इथे. फक्त जस्ट सांगतोय की आयोगाचे ब्लंडर्स काय काय होते. ओके, तर आयोगाने तुम्हाला इथे फसवलं होतं, तर मुंबईचा कमिशनर वगैरे. आता ह्याच्यामध्ये हे 2 ऑप्शन तर असू शकत नाही, ह्या दोघांपैकी एक असू शकतं. मी उत्तर सांगत नाहीये, बट जस्ट डिस्कस करतोय की तुम्ही कशा पद्धतीने आयोगाला पकडलं असेल. आपल्याला तुम्हाला माहिती असेल की आता हा क्वेश्चन असा आहे की जर लागलं तर चांगलं आहे. ओके, तुम्ही जर इथे पकडलं असेल आयोगाला, कारण आपल्याला माहिती आहे की केंद्रीय कायदे मंडळामध्ये आपले जे सदस्य ऍड झाले ते 1909 ला झालेले होते. त्याच्या अगोदर आपल्याला कुणाला घेतलं नव्हतं केंद्रीय कायदे मंडळामध्ये. सो इथे आपल्याला पकडले तर जर तुम्ही ऑप्शन एलिमिनेट केलं असता. नंतर इथे आपल्याला माहिती असेल आपले महात्मा गांधी, की जे ऑल इंडिया तेव्हा ते याच्यामध्ये बिझी होते. कशामध्ये, आपले नॅशनल ते म्हणतात ना, असहकार चळवळीमध्ये ते काय होते, बिझी होते. हा थोडा क्वेश्चन म्हणू शकतो कठीण राहू शकतो. एवढं कठीण आहे आता उत्तर. मी आता उत्तर जेव्हा सांगायला आलो नाही की तुम्हाला माहिती आहे मी तुम्ही कोणत्या मेंटॅलिटीमध्ये आहात. ओके, हा एक क्वेश्चन म्हणू शकतो. मी जे रेड केले ना ते क्वेश्चन काय होते, डिफिकल्ट होते. ओके, सो पुढे हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता तुमच्याने. हा पण क्वेश्चन म्हणेन मी डिफिकल्ट होता. काय होता, थोडासा डिफिकल्ट होता हा क्वेश्चन. हा क्वेश्चन तसा म्हटलं तर काय होता, सोपा होता. कारण की ते आपल्याला हिंट भेटते. कशाची हिंट भेटते, दिग्दर्शने कोणी चालू केले आपल्या सर्वांना माहिती आहे. ओके, इथे पण सोपं होतं, कारण का हे इथे पकडता येतं आयोगाला. हा आपल्याला सहज सोपा आहे क्वेश्चन, सहज सोपा क्वेश्चन आहे. पुढे उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात उभा करण्यात आला. हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. ओके, इथे जर तुमचं लॉजिक लागलं असेल, अदर वाचलं असेल कुठेतरी, का आता तो काय केलं आपण बनवलेला आहे. हा कठीण म्हणेन मी. सियाचीन मधील कोणती नदी, नाही सांगता येत. आपल्याला महाराष्ट्रामध्ये माहिती नाही तर तुम्ही भारतामध्ये काय विचारता आम्हाला. ओके, आणि त्यातल्या तर ह्या हिमनद्या. ओके, सो हा थोडा कठीण क्वेश्चन होता. इथे आय थिंक मला पकडता आलं असं तुम्हाला, इथे आणि इथे
आता म्हटलं 2011च्या जनगणनेनुसार इथे केरळ नाव पाहिजे होतं, पण इथं आयोगाचं केरळ नाव नाहीये, तो त्यामुळे तो ऑप्शन तुम्हाला इलिमिनेट करता येतो. हा सोपा क्वेश्चन आहे. एकदम कठीण हा क्वेश्चन. इथे जर तुम्हाला पकडता आलं असेल तर आयोगावर पण पकडू शकता, अदरवाईज हा क्वेश्चन कसा आहे, कठीण आहे. हा क्वेश्चन पण एकदम कठीण आहे. मला त्याचं काहीच आयडिया नव्हती. मी हा क्वेश्चन स्किप करून आलेलो आहे. हा क्वेश्चन पण माझा चुकलेला आहे, की मला आयडियाच नव्हती, की ह्या ज्या नद्या आहेत ना, मी यातली एकच नदी वाटली होती बिंदुसारा, बाकी कोणती मला आयडियाच नव्हती क्वेश्चनची. ओके. हा एक क्वेश्चन सोपा होता. हा PYQ होता. हा थोडासा तुम्हाला जे लॉजिक लावला असेल तरी पण मी डिफिकल्ट मध्ये टाकतोय, की हा क्वेश्चन मी असे काही क्वेश्चन काढतोय की जे क्वेश्चन डिफिकल्ट आहे थोडेसे, की तुम्ही इथे पकडू शकता आयोगाला. शेअर बाजाराचं सेबी करते. ओके. आता इथे बघा, इथे हे सहज येते उत्तर. हे मी गेस पण केलं होतं माझ्या PYQ सिरीजमध्ये. ओके. पुढे लेखाशास्त्रात आयोगाचा रिपीटेड PYQ आहे, हे पण पकडता येतं, बट ते माहिती असेल तर अदरवाईज हा क्वेश्चन पण डिफिकल्टच आहे. ओके. हा पेपर म्हणू शकतो जर तुम्ही लॉजिक लावला असेल, पण मी ह्याला डिफिकल्ट लेवलमध्ये टाकलेलं आहे, की असे काही क्वेश्चन आहेत की जे सहज सुटणार नाही तुमच्यासाठी. त्यासाठी काय असलं पाहिजे, ब्रॉड नॉलेज असलं पाहिजे. नुसतं तुम्ही म्हणतो ना फक्त वाचलं असेल, फक्त पाठांतर केलं असेल होणार नाहीये. तुम्हाला इथे ब्रॉड नॉलेज पाहिजे. हे जर ऑप्शन तुम्हाला एलिमिनेट करायचे असेल ना, आता वरीलपैकी सर्व आहे, तिथे अबड आहे, बक आहे वगैरे, त्याच्यासाठी तुमच्याकडे काय असलं पाहिजे, नॉलेज असलंच पाहिजे. आणि ते पण कसं असलं पाहिजे, कन्सेप्च्युअल नॉलेज असलं पाहिजे. तुम्हाला इथे फॅक्च्युअल नॉलेजची आयोगाची क्वेश्चन कमी झाले, फॅक्च्युअल नॉलेज आणि काय विचारलेलं आहे, कन्सेप्च्युअल नॉलेज. आता इथे म्हटलं बघा, इथे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्न हे काही काही म्हणतात ना, स्टॉक कन्सेप्ट नाही, ही प्रवाही आहे आणि आयोगाचा PYQ आहे. तुम्ही हे जर ऑप्शन इलिमिनेट केलं तर हे पण गेला, हे पण गेला, हा पण गेला, सहज भेटतं. ओके. हे थोडेसे क्वेश्चन म्हणू शकतो, जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सोडवले असतील, अदरवाईज स्किप करण्यामध्येच काय आहे, ती शहाणपण आहे. हा क्वेश्चन इथे पकडता येतो, कारण इथे आपली कोणती योजना सुरू झालेली नव्हती. ते 80ची आहे. कधीची आहे? 80ची आहे. पुढे हा सोपा होता क्वेश्चन, सहज पकडता येतो आयोगाला. इथे म्हणू शकतो थोडासा तुम्हाला ब्लंडर होता हा आयोगाचा क्वेश्चन. म्हणू शकतो हा इझी पण म्हणू शकतो, किंवा मी मीडियम पण म्हणेन, कारण काही जोड्या आपण लावू शकतो. आपल्या माहिती आहेत आपले महाराष्ट्र भूषण कोण आहेत. हा जर डी जरी पकडला असेल, ए ड आणि अ दोन ऑप्शन आहेत बघा इथे. आता राहिले फक्त आप्पासाहेब धर्माधिकारी आणि अशोक सराफ. खानमी हा कठीण, हा क्वेश्चन माझाही चुकलेला आहे. हा पकडता येतो थोडंसं, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे नाहीये म्हटले. ओके. बेटी बचाओ बेटी पढाओ रिपीटेड हा तिसऱ्या चौथ्यांदा मी क्वेश्चन बघतो. मी राज्यसभा मेन सुद्धा दिली होती 2024ची, त्याच वेळी पण हा क्वेश्चन होता, आणि 2025 मध्ये पण हा क्वेश्चन पाहायला भेटला होता. कठीण म्हणू शकतो जर तुमचं लॉजिक नसेल लागलं तर. हा पायलट वगैरे. ओके. हा क्वेश्चन माझाही चुकला आहे. मी तर इथेच होतो. ओके. मला याच्याबद्दल काही आयडियाच नव्हती, त्यामुळे माझा क्वेश्चन चुकलेला आहे. इथे होता सोपा, जर तुम्ही वाचला असेल 24ची जर निवडणूक तुम्ही जर वाचली असेल व्यवस्थित. हा क्वेश्चन डिफिकल्ट आहे. मी याच्यामध्ये कन्फ्युज होते. मी ऑप्शन इलिमिनेट केले होते, कोणते 2, बाकीचे 2 मध्ये कन्फ्युज होतो. नाही सांगू शकत जर तुम्हाला माहिती नसेल तर. सो अशा पद्धतीने पेपर आहेत. आता बघा, ब्रिक्स परिषद किती महत्वाची आहे, हा क्वेश्चन पण डिफिकल्ट आहे. म्हणजे असे म्हणू शकतो की 40 ते 50 क्वेश्चन कसे होते, डिफिकल्ट होते. आता इथे लिओ वराडकर आणि सायमन हॅरिस. आता माझं झालं असं की मी लिओ वराडकर पकडून गेलो, पण त्याचं उत्तर काय आहे, सायमन हॅरिस आहे. सो नाहीच पकडतोय. आता हे पण आहे सुंदर बहुगुण, नाही ते काय आहे, दुसरंच आहे. सो ते डिफिकल्ट बनू शकतो तो क्वेश्चन. हा थोडा सोपा म्हणेन मी. पॉलिटी एकदम सोपं होतं. पॉलिटी ज्यांनी केलंय त्यांना चान्सेस आहेत की त्यांचा कट ऑफ क्लिअर होऊ शकतो. ज्यांची पॉलिटीमध्ये कमीत कमी मिस्टेक झाले असतील, पॉलिटीमध्ये कमीत कमी काय झाले असेल, मिस्टेक झाले असतील, त्यांच्यासाठी हा पेपर म्हणू शकतो की कट ऑफ चान्सेस आहेत ना जास्त आहेत. कट ऑफचे क्लिअर करण्याचे चान्सेस काय आहेत, जास्त आहेत. कारण का, मॅथ्स रिझनिंग खूप कठीण होतं. मॅथ्स रिझनिंग होतं ना, जनरली रिझनिंग ज्याच्यावर आपण डिपेंड असतो ते सुद्धा काय आहे, काढलं होतं आयोगाने, थोडंसं ट्रिकी काढलं होतं. सायन्स पण म्हणेन मी थोडंसं मॉडरेट टू डिफिकल्ट आहे. फक्त एकच सब्जेक्ट मला सोपा वाटला, तो म्हणजे सायन्स. हा क्वेश्चन बघा एकदम छान होता क्वेश्चन, पण म्हणेन जर तेव्हा तुम्हाला लॉजिक लागलं नसेल तर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. कारण इथे तुम्हाला गणित वजाबाकी करायची आहे, बेरीज वजाबाकी करायची. ओके. हा क्वेश्चन तुम्ही सोडला असतं तर बरं झालं असतं. याचं उत्तर कुठेच भेटत नाही. मला तर आलंच नाही. मी क्वेश्चन काय केलं होतं, स्किप केला होता. हा माहिती आपल्याला. हा काय आहे तर इकायनोडर्मा आहे, ज्याच्या अंगावर काटे असतात. सिकुकुंगर म्हटलं जातं. हा उत्तर जर माहिती असेल, अदरवाईज हा क्वेश्चन पण ट्रिकी आहे, पण इथे ऑड ऑप्शन तुम्हाला सहज भेटून जाईल. हा मी माझ्या 4 दिवसापूर्वीचा व्हिडिओ बघा, याच्यामध्ये मी हा काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे. सोपा होता क्वेश्चन हे. आता राहिले हे पण क्वेश्चन सोपे होते. हा थोडासा जर तुम्हाला समजला असेल तर, अदरवाईज हा ऑप्शन, याचं उत्तर आपण आन्सर की आल्यावरच बघूया.
बघा 81 पासून, आणि काही क्वेश्चन जर खाली गेले गेलं तर ते काय सोपे आहेत, पण हे क्वेश्चन एका तासात सुटणं सोपं नाहीये. सो म्हणून हा पेपर काय बनतो, डिफिकल्ट बनतो. सो मला एवढंच सांगायचं आहे की जर तर डिफिकल्टी लेवल का वाढत चाललेली आहे, तर बऱ्यापैकी रिसोर्सेस वाढत चाललेले आहेत. मी तर म्हणेन एक जस्ट तुम्हाला एक ॲडवाईस करेन की जनरली ब्लाइंडली कोणाला फॉलो करायला जाऊ नका, यूट्यूब चॅनल्स वगैरे. त्यांची स्ट्रॅटेजी, स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा, स्वतःची PYQ MCQ सोडवा, नंतर डिसाईड करा की माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे. ओके. सो डिफिकल्टी लेवल वाढत चाललेली आहे आयोगाची, आणि ही अशीच वाढत जाणार आहे. आपण तयार राहिलं पाहिजे. म्हणजे इव्हन मी ग्रुप सी साठी तुम्हाला पण तयार सांगतोय की ग्रुप सीचा पेपरही असा राहू शकतो. म्हणजे जो तुम्ही ट्रेडिशनल मी म्हणतो की सोपा क्वेश्चन 60-70 मार्क सहज मिळून जातात ग्रुप सीला, आता होणार नाही. हा पेपर सुद्धा, ग्रुप सीचा पेपर सुद्धा डिफिकल्ट लेवललाच असणार आहे. ओके. आणि ठीक आहे, तो आयोगाची काय आहे पद्धत आहे. मी असं म्हणणार नाही की आयोगाने पेपर काहीतरी आउट ऑफ बॉक्स टाकलेला आहे, पण ठीक आहे. काही क्वेश्चन काय होते, जसं आता पॉलिटी म्हटलं आपण, सायन्सचे काही क्वेश्चन घ्या, डोएबल होते. काही क्वेश्चन आपल्याला शहाणपणाने म्हणतात ना स्किप करायचेच होते. जिथे तुम्ही जर स्किप केलं नसेल तर तुम्हाला त्याचा नक्की फटका बसेल. सो याच्यासाठी मी काय म्हणेन, प्रॅक्टिस करा, खूप सारी काही करा, प्रॅक्टिस करा. 1 तासामध्ये तुमचे जवळपास 80, 85, 90च्या दरम्यान काय झालं पाहिजे, स्कोर वाढत गेला पाहिजे, आणि तुमच्याकडे ब्रॉड नॉलेज असलं पाहिजे. कोणतं नॉलेज असलं पाहिजे, ब्रॉड. ओके. सेफ स्कोरबद्दल मी आता बोलतोच पुढे. आपण स्वतःला कसं तयार केलं पाहिजे, आता काय करा, तर जेव्हा रीडिंग कराल तेव्हा तुमची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या प्रत्येकाची. तुमच्या थोड्याशा स्कीम्सवर लक्ष राहू दे, आणि ब्रॉड नॉलेज, एक म्हणतात ना ब्रॉड समज ठेवा की बाबा हे राहू शकतं, हे राहू शकत नाही. ओके. याच्यावर एक आपण डिटेल काय करूया, व्हिडिओ करूया. आता पुढे काय मी एवढंच सांगेन, सेफ स्कोर. आता मला माहिती आहे मी हा व्हिडिओची वाट का बघताय, तर सेफ स्कोरसाठी. जर एक जेन्युइनली सांगतो मी तुम्हाला, जर तुमचा स्कोर ओपनसाठी सांगतोय, एवढ्यावरती असेल किती, 45+, तर तुम्ही म्हणेन तुम्हाला मेन्ससाठी काय आहे, चान्सेस खूप आहेत. मेन्स याचा डिटेल व्हिडिओ कट ऑफचा आन्सर की आल्यावरच बनवणार आहे, तो अगोदर बनवणार नाहीये. पण तुम्हाला आता जर काय वाटत असेल की मी कुठे आहे, जर तुम्हाला तुमचं माइंड शांत करायचं आहे, तर तुमचा स्कोर 45च्या वरती असेल तर तुम्ही सेफ आहात. ओके. 45च्या खाली असेल तर थोडं ग्रुप तिकडे काय करा, तयारी करा. आता आता काय, तर ग्रुप सीची आपल्याला काय करायची, तयारी करायची आहे. ग्रुप सीसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो. ग्रुप सी तर काय, कशा पद्धतीने आपण आता स्ट्रॅटेजी केली पाहिजे. सो सेफ स्कोर तुमचा 45+ असेल तर खूप चान्सेस आहेत, मी म्हणेन 90% चान्सेस आहेत की तुमची प्रिलिम होणार आहे. ओके. लक्षात ठेवा. सो कारण की जागा सुद्धा वाढण्यात, एक्झाम होणार तुमची डिसेंबरमध्ये. आता नाही म्हटलं तर 170 दिवस आहेत, आणि खूप दिवस आहेत मेन्सचा अभ्यास करायला. तर इथे सुद्धा भरपूर कॉम्पिटिशन आहे मेन्सला. सो ऑल द व्हेरी बेस्ट. आपण लवकरच कट ऑफचा व्हिडिओ घेऊन येऊ आन्सर की आल्यानंतर. ओके. आपण इथे थांबूया. जय हिंद.